कसं साजरं आता ऊन पडलं. आता काय दळदळ पाणी आलं. बाय 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 भुताकेतासारखं. हो ना माय, मी तर मला लाईन जातेच, पण बरं लाईन गेली नाही. लाईन गेली नव्हती तर काय तर माय तुमच्या एटातली गेली ना. भाई आमची तर लाईन गेलती वा. नाही ना वा, गेलती आमची. बातच आली पण मी म्हणत हे लाईन गमावून टाकते लाईन मध्ये जाय तिकडे. 2 दिवस काम नाही काय, तिकडे खांबा पडला आणि तिकडे झाड पडलं आणि गेली नाही. 2 आणि 3 दिवस काल मग लाईनची वाट लागते. बसा देवा देवा करत. पण काल गेली नाही बाई, आली अशी बातच. हा तेच तर म्हटलं बाई, आली म्हणा बातच. आमची बस आली एका पर्यंत 5-10 मिनिटातच. ते जो ठोकाला गेली तावकती गेली आणि बातच लागली. 10 मिनिटात आली म्हणा एका पर्यंत. तेच तर म्हटलं बाई, वर्षी गेलती ना. आम्ही जायलाच बसलो ना, नुकती जायला बसलो लागे पाणी सुरू झालं लाईन गेली. म्हणून मला माहित की लाईन गेली लाईन गेली. जसं आमचं हेच झालं ना मग जायचं जसं काय हो माय आली का बरी. मग तेवढ्या टायमात माझ्या भसक्या पोरानं भाजीचा गंज दिला. हरपय तुत्राचं काही काम होतं कसं. चटणी आणायला गेलं. लोणचं पाहिजे, चटणी पाहिजे, चटणी पाहिजे. नाचलं जाय अंधाराचं त्यानं जाय गेलं उठलं असं. आता तीच मग भाजीचा गंज होता आणि कोवळीची दवडी होती ना. आम्ही जेवून राहिलो. झालं ना भाज्या गंजाला ढिसाळा लावून दे सांडून चटणी दिली मग त्याच्या बापाली घेतली. आणि आता कुठे बघतात भाजी करू मी. पुरा गंज पोरानं उतारा मारला. माय बाई मग तर दामोच्याला जीवार आली चटणी खाणं. हा पण पहिली वाढेल होती ना ताटात पुरवलं मग ते ना त्याच्या देखतात झालं. मी आता नाही करत. मला म्हणत जाऊ दे पोरग लहान आहे ते त्याला म्हटलं लागे बाळ्या नसून तसं त्याला भाजी सांडून. मग मला टमाटे असतील घरी तर करून टाकायची चटणी बात होती. म्हणलं हा लय पाणी येऊन राहिलं एवढं काय तुमच्या ताटात आहे म्हणलं भाजी बुरली सुरली चटणी घ्या म्हणलं मागून. काय करत म्हणलं मी ज्याच्या ताटावर उठून करणं जीवार नाही येत माहिती बाई वा. स्वयंपाक तुम्ही मला 10 सांगा शिल्लक तुम्ही करतो. आणि एकदा गेले बसलो दिवसाला आवरलं मग म्हणसान तुम्ही एक टाकतो. मग मला लय जीवार येते ते. जेवता ते किसण्याच्या बाबाला खेप करतात. पापड भाजणं आमकं करणं. मग मला भलं राग येते. करा लागते. मी आधीच करून ठेवतो नाही तर मग तिकडे. आणि माणूस असा दुग्गड आहे. आधी आपण भाजून राहिला पापड तर घेत नाही म्हणजे पापड नाही पाहिजे. भाजू नको एखादी तशीच तेली हुबक येते. पापड भाजा लागत होता. या भाजी संग साजरा लागला असं वाटतं. उठ ना मग भाजा तुम्ही जीवन राहिले मी जीवन राहिली. म्या का ठेका घेत उठायचा बाईनं घेतलाच ना माय बाई. असं झालं माय धिंगाणा कालच्या पाण्यानं. लोकांच्या घरी कायचा वावरात कायचा आणि आमच्या घरीचा. चालतेच आहे ना होतेच आहे. नाही तर मी रांधलंच नव्हतं. काल दुपार दुसऱ्या झाला मला स्वयंपाक. आणि जेवणी आमची लय उशाली बाई. काल 3-3:30 तर मलाच चेर असली. मारलं बाई आता म्हणजे संध्याकाळी झाली ना त्याच्यात भांडे कोंडे मग कुलकावळं आणलं घर जाळले अमको डमको. तरी संध्याकाळी म्हणे पिंकी काय करतात जायला काही भूक येतं नाही लेख. म्हणलं भूक नाही तर राहू द्या. भूक नाही तर जीव नाही म्हणलं. उगाच पोटाच्या वर जीव नाही. गेलं हुसकून. आमची बुढी बाई म्हणत जेवा लागत नाही बाईने. म्हणलं फार सुद लक्कच देवच पावलं आज मला. नाही तर त्यांचं म्हणलं असतं मग टाकाच लागली असते मला. पिंकीच्या बापाला दिलं हुलकणं नाही. म्हणलं राहू द्या पाणी येऊन राहिलं बायाला. आता काही मी चूल नाही करणार काही स्वयंपाक नाही करत म्हणलं. आणि तसे उशिरा जेवण झाले म्हणणार राहिले मोके. बऱ्या बाई तसं पडल्या ना तुम्हाला आता एकीच्या घरी जायला असतं. कायची मीटिंग चालू आहे. संसदेतला अहवाल करणं चालू आहे. ये तू कमीच होती ना. तुमच्या काष्ट आहे बापा. तुम्ही खरंच जाऊन संसदेत अहवाल पास करायले काही गोष्टच नाही. मग त्या का तो सासायला कमी समजतो काय. आम्ही दिसतो हे बाळ पण आम्ही हे बाळ नाही बरं. तुमच्यासारख्या शिकेल सुनायले तर सातखेप घेतो इथं आम्ही. पण आम्ही आमची हुशारकी दाखवत नाही लपून ठेवतो. हो बापा मग काय तर चांगलं आहे ना. सासा हुशार आहेत म्हणून आम्ही सुनाई हुशार राहिलो ना तुमचं पाहून. सासा जगा फल असतं तर मग आम्हाला कोणी शिकवलं असतं. तोल्यासारखं तर बाई बोल्यात कोणी शिकतच नाही. त्या गंगूबाईला आणतो तू फिरून. आमचा काय थारा आला. बरं मी काय म्हणतो ती उद्या म्हटलं महालक्ष्मीचा फुलोरा करून घेऊ म्हटलं. असं काय करतो काय. कर ना. चालते ना. काय म्हटलं मीना काकू आहे ना रिकाम पण ये जा. हो येतो ना माय बाई. आता महालक्ष्मीचं करायला कोण म्हणते माय येतो ना. काय म्हटलं माय
लावला ना फोन लावला, सांगितलं या म्हणून, येतो म्हणे ना. आता ते काय फुलोरा करायच्या हातात पडते. महालक्ष्मी बसल्या दिवशी येईन मी. आईले लावता फोन, ये ना. तर आलीच नाही मी, 4-5 वर्ष झाले महालक्ष्मी तशी. तर म्हटलं ये दोघे जणी या म्हटलं. आता कसं आहे कुमारचं थोडस चालू आहे काही हे करायचं. बाबाचं तर बरं आता वावरण हे ते माणसाचं रिकाम पण नाही होत. म्हटलं दोघीच सासू नाही म्हणलं तर हो म्हणत बेरा. पण ते महालक्ष्मी बसतात त्या दिवशी येतात ना. आपल्याला त्या दिवशी लोक ठेवायला पुरते काय होते का त्या दिवशी. मग काय सुचते हे कसं फुलोरा आहे ते अर्ध्याला काम होऊन जाते ना काकू. महालक्ष्मी बस दिवशी मग महालक्ष्मी बसते असं किती वेळ जाते. हो माय बाई त्या दिवशी नाही होतो माय बाई. त्या दिवशी नाही जेवण खावणं महालक्ष्मी बसून आरती मग काय तर त्या दिवशी नाही होतो माय बाई. फुलोरा आधीच करतात तसे फुलोरा आधीच करतात. काही जणी आता माय लय आधी करून ठेवतात. इतके आधी करून या बोटाचं पण 4 दिवस आधी 8 दिवस आधी कराच. बरं मग आता जातो मी. उद्या दोघी जणी या, जास्त उशीर नका करू. लवकर बसू मग होते. हो माय बाई तरी मला 11-12 वाजता तू बाई. मग आता मग करणं हो बाई मला आता मग पोराचा डबा करणं येते. घरचं धंदा पाणी 11 वाजता बसू ना. हो चालते. 11 वाजे लोक माझं स्कूटी हो काकू. चालते फक्त लय उशीर नाही का करू. नाही तू उंडे गिंडे भिजून ठेव. करंजीचा भिजून ठेव. अनारशाचा भिजवला का. हो काकू मी कालच भिजून ठेवलाय. फारच सुद्धा हो मग काय वाट असं मग येतो मग करतो. शांताबाई सांग ना. नाही गेलीच नाही मी सुद्धा याच्या घरी. आजच बस गेली म्हटल्या काय काकाच्या घरी जाऊन सांगा. ही काकू मादारातच होते ते चालल्या होत्या वावरात. मग सांगितलं देईले आणि इकडे आले तुमच्या घराच्या अंगाला तर तुम्ही दिसल्या. माहितीये का शांताबाई चालली वावरात गेलती वाटते. शांताबाई वावरात गेलत्या का. हो माय बाई वावरात गेलती. व माय तुम्ही आज घरीच आहा का. बेदम झाली पाहिजे बाई. सारा गाठा झाला बाई रस्त्यानं. काय बाई आलते ते काय बाई कुपाटीतून पाणी सोडेलाय बाई. हे पाय आवाजाच्या घरचं पाणी झालं त्यानं नळ बंद करावं की नाही. भन नळ जातात वदरलाय वरून राजा गरजून राहिला आणि खाल्लंही पाणी गळून राहिलो. धुम केलं बाई आम्हा वावरात. रस्ता तर बाई जाता नाही आला मले. इतकं डोर साचेला होता ती. त्या डबरातूनच गेली डबरातून झाली म्हणून मला पडली ना की सारं लतपत भरे आणि हात घेतला चकला तर नसताच घोर. पण गेली बाई मग लस डबर गेलं होतं ती. इतकं असते का मग नळाचं पाणी आलं तर नळ बंद करावं की नाही झालं तर. मी ना तो एटाले पाणी सांगतात बाई. माय बाई आमच्या एटा ऐकल्या तुम्हाला सांगता मासे जायचे त्याच्यात तुम्ही दारात फक्त आहे ना नळाला टोटी नाही काही पाईपच आहे. पाणी झालं की ते लोक खालीच नळात झाडाच्या टाकून देतात. नळ जायलो ते पाणी वायनं सुरू. आता झाडाला एखाद्याला किती पाणी लागेल. ते उतू जाते सारं ओळणं पाणी ते सारं पाणीच पाणी. आपण काय भरवा नाही असं करावं का मग. पाण्याचं किती शॉर्टेज आहे. कितीतरी गावांमध्ये पाणी नाही आहे म्हटलं. चांगलं पाणी भेटत नाही त्यांना. आपल्याला इथे आपण उगाच असं सांडायचं का असं वाया गमवायचं का. नळाची टोटी आणतो म्हणलं तर 15 रुपयापासून बाई हलकीच आणा प्लॅस्टिकची. लय 100 रुपयाची आणणं होत नाही तर. पण पाणी तर असं मोलाचं वाया नाही गमव. काही करतात लोक मग मारे कुत्तात पन्नी. बरे काकू उद्या फुलोऱ्याचं करतो महालक्ष्मीचं ते येजा म्हटलं स्वीटूल्यांचा. माय बाई हो माय महालक्ष्मी आले वळ नाही फुलोऱ्याचं. शिटूले पाठवीन बाई मी थोड्या वेळासाठी. मी तर काही येणार नाही आता आजीच्या ना. आजीच्या मी कुठे जाऊन नाही राहिले. आताच त्या शिटूले बजावून बसवलं गे ती बस कुठे जाऊ नको इकडे तिकडे. मी तो बाद वावरातून चक्कर मारून म्हणून आली. नाही तर खरंच बाई मी कुठे काही जाऊन नाही राहिली गाऊन तर असं वाटते माय मायले तूच मग ते भातच असं वाटते गेली कुठे आली कुठे. ध्यानच ठेवला लागते ना माय. तिला लहान लेकरावानी मी तिच्या मागच हो ती बसू नको ती बसू नको ती चाल टीव्ही पाय ढमका पाय असं कर तसं कर. तर ती पोरगी धंदा करते त्याच्यानं मग असं मग मतलब पिंकी तिला धाडून दे ना टाकभर तिला करायला लावतो. मग हे आहेतच दोघी जणी का वा जात नाही का तुम्ही ती करूला गेले. मग काय तर आम्ही तर जातोच नाही. तुम्ही आता मायच्यानं अटकल्या तर काय आम्ही का जाणार नाही का. आम्ही जातोच. महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे ना माय त्याला कोण नाही म्हणते. हातुनी पातुनी माई सासू आहेस ना भार लावायले. वा मग करा दोघी सासू ना हाती पातोनी महालक्ष्मीचा धंदा सारा अनुरून मजा पाहतो. माय बाई पुष्पा का वावरात गेलती का. पुष्पा वावरात गेलती का मग ओ माय बाई माझ्या नाही मग माय मी घरीच चालली बरं. हो बाई वावरात गेलती का आली बाया होत्या का काही निंदा घेऊन चल निंदन आज काही तर बाहेर राहते तर पाणी आलं नाही
निंदन गिंदन नाही, निंदन झालं ना माय एक नाही आता दुसरं निंदन लावू. हे पाणीच तर आहे माय. तशीच गेलती मी चक्राले, काही घरी गमी नाही. मग चाल बाई वावरतच जातो. आता बुडी नाही तर धंदाही कमी आहे, बडबडी कमी आहे, आणि घरात मी एकशीले गमतही नाही. काय मग म्हटलं ये वावरतच जाऊन यायला पुरते म्हणलं. गेलती मग लय वाकडची गेली मी. बाय बाय माझा धंदा 9:30 वाजता धंदा झाला पुरा पुरा. पाक धुणं सर्वच झालं. जेवण होतं. त्याचे बाबा जेवले लगेच चालले गेले ते आकोटले. मग काय प्रणव शाळेत गेलता होती घरी. म्हटलं आता 9:30 वाजता नाही जेवल्या जात ना नाही, सर वावरत जातो. गेली बसली मग. सांग काय करा मग, त्यापासून वावरतच काय. हा सारे मेरे फिरले, चक्कर मारला, तिकडल्या वावरात गेलती, तिकडे चारी कोपरे फिरली. घंटाभर निंबा खाली बसली, इकडे लागे मस्तची खाली बसली. आली आता घरी. म्हटलं नाही त्याचे बाबा येते आता, प्रणव येईन शाळेतून. म्हटलं चाल घरी जायला पुरते. मग आली आता. काही गमत नाही ना घरी एकली नाही. हो माय बुडीलाच रमली व त्या मला 2 येते वापस. पण माय बाई 8 दिवस झाले काही फोन घेईन. फोन चालूच असते. हो पण चालू असते. हे जातं म्हणत 1-2 दिवसात. तर काय ग आता म्हणत कालच म्हणत बुडीलाच रमली एक चक्कर मारून. म्हटलं राहिले तर राहू द्या ना, का लोकांच्या घरी का म्हणलं का ते बाई काळजी घेणार नाही, स्वतःची पोरगी आहे म्हणलं काळजी घेणार नाही काय. तर नाही तसा चक्कर मारून येतो, बुडीच्या गोळ्या गिया हे ते आहेत नाही आहेत पाहून येतो असं म्हणत. तेली नाही गमत. झाले माय घरी नाही पण लागे रोज गोळी घेतलीशी ना. जाऊ दे आता फोन करायला नाही पुरत निजली ते सकोणी. तिला काही खायला दिलं असेल ना, त्याच्या घरी करतात की नाहीत करत नाश्ता. म्हटलं नाही ते करतच नाही, तुमच्याच घरी असते म्हटलं नाश्ता. लय जीव आहे बाई दोघाही बापले कायचा बुडीत. बाई पण वालता ना काय मोठे बाबा आमची आजी नेली आत्यानं. आत्याला फुलावा आणि तिले ओलदा म्हणलं हो तिले ओलदा ओलदा तिले ओलदा म्हणलं. त्याची माय नाही का म्हटलं, ते आते आईच आहे म्हणलं ते म्हणून नेलं तिनं. आजी आहे तिची काही आजी आहे म्हटलं, तिची आजी नाही आई होय ना म्हटलं ते म्हणून नेलं ते आत्यानं. तुझे ना म्हटलं तशी तर बुडी बोलत राहते बडबड करते. जाऊतलं असा राग आला. मी नाही येत तोल्या घरी मग आजीला असं म्हणतो का. म्हटलं माय बाई हो माय बाई हो असं कोणत्याचे बाबा लई करे. मी शाळेत जातो मला काही घरी गमत नाही, आजी नाही घाली नसं नाही तसं नाही. हो बुढी त्याला लय जीव लावते ना, लय जीव लावते त्याला. बुढी मला करी करीन वन पण प्रणव माय बाई उलचक नाही. जीवाच्या आत आहे बुढीच्या. आता ती बुढी भुलतही नाही काही. कोणी माथे बरोबर कोण आहे मला तरी म्हणते का कोण आहे मुद्दाहून म्हणते मला. हो मी बुढी की का मला का भुलते काय, पण मला वाटते मुद्दाहून कळते मला. प्रणवले म्हणते कोई लेकाले म्हणते कोई खरे तू नाही कोई आला आणि काय हाय. हो गोई द्या नाही द्या बरोबर पोराले ओळखते नाताले ओळखते. मला भुलते. आजी आहे ना माय बाई. आजी काय म्हणतात बस पाणी ना धुई हात पाय पे पाणी. चल चहा ठेवतो नाहीतरी मी चहा घेणच राहील ती आता. चल तो ठेवतो पवारा जाऊन बसली नाही सांगू माय घरी कोण नाही आली. नाही हो बाई म्हणला तुमचा धंदा चालू राहील काही. भाऊ दिसले मग आम्हाला जसे घरी म्हणलं भाऊ घरी येत होते मग काही आली नाही. मी म्हटलं लेकरं शाळेत जायला भाऊ येत काय म्हटलं आपण जाऊन बसा साजरं लागत नाही. मग गेली वावरातच. नाही चहा घे नाही मी आता घरी जातो ना घर उघडतो. आता ते येते घरी प्रणवचा येतो येईन आता येते जातो ना घरी. 3 वाजता चालू असतील ना. काय सांगा बाई हो वाजले असते माय मग काय तर मग जेवढीत असतो 2 वाजले होते. हो तसं झाले असतील 3 आता. हा मग येतेच तो. काय म्हणे मंजूचा फोन घेऊन आलते काय म्हणते. माय मंजू आता नवच्या घरीचं लिंडल तिच्या नवच्या घरी महालक्ष्मी असतात ना. हो शामेच्या गावातच. पाय तिले सांगायची याद नाही की अहो आत्याच्या घरी आजी आहे म्हणून. ध्यान नाही मला आता फोन लावला की माहिती तिले की बाई आत्याच्या घरी आजी जायलाय. भेट मग बुढीची तिची. हो माहितीच्या नवच्या घरी महालक्ष्मी असतात का माय बाई. व तुम्हाला आला का फोन. नाही व आम्हाला काय बोलावते ना ते बोलावलं अशी एवढं आपल्याला काय बोलावते ना इथवर. बोलावी नाही बाई व जाणं सोपं आहे काय. हा बोलावलं पहिलं काम आहे न जास लागेल भाडं थोडं खर्च जाण या. त्याच्यापेक्षा आपल्या गावात महालक्ष्मी असतात दर्शन होते परस वाटते. मी आता म्हणलं बोलावलं ते बाय काय बोलावणारे नाही आम्हाला काय बोलावते ना. आता त्याचा कार्यक्रम कसा आहे केवढा आहे म्हटलं काय करीन तो फोन करीन तो या तुम्ही ते काय फोन लावला की पकडताच फोन लावला या म्हणलं की झाला पुढच्या पेच जातो भाडं खर्च जायला लागते. नाही जात नाही सेन बोल बापा. नाही म्हणलं तर पहिल्यांदाच नाही तर रागीन तो विचार.